नमस्कार, मी अशोकराव जाधव. महाराष्ट्र सरकारने जी पहिलीपासून हिंदी सक्तीची केलेली आहे तिचा पहिला काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. हे महाराष्ट्र राज्य आहे, मराठी माणसांचं राज्य आहे. 12.5 कोटी लोक मराठी आहेत आणि तरीसुद्धा काही उपऱ्या लोकांसाठी त्यांची सोय व्हावी, उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांची सोय व्हावी आणि दिल्लीमध्ये आपलं वजन वाढावं म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार जे काही करतं आहे ते निषेधार्थ आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणसाचं महाराष्ट्र राज्य त्याचा हिंदी करून काय उपयोग आहे? असं असेल तर गुजरातमध्ये सुरत असेल, बडोदा असेल, तिथं 40 ते 60% लोक मराठी बोलतात. गुजरातमध्ये मराठी का नाही सक्तीची करत? मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये 30 ते 35% लोक मराठी बोलतात. का नाही तिथे मराठी सक्तीची करत? आणि फक्त महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या मतावर डोळा ठेवून इथे हिंदी भाषिकांचं राज्य आणायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःची टिमकी वाजवायची, हे भाजपाचं, शिंदे सेनेचं आणि अजित पवारांच्या कारस्थानाला मराठी माणसानेच सुरुंग लावला पाहिजे. आणि म्हणून हिंदी सक्तीची होता कामा नये एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे.